श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नम. शुक्ल पक्षीचा शशीकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायादी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपट युक्तीने फसू पाहती परी झाली व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयाशी लज्जा वाटतसे त्यासी तयांते एके समयाशी काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सनित गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणी समजला. सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकरांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलणं करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियाचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामीशी बाळाप्पा ते उठविले. तेपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येतो तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा भोवत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयाशी हार नाही अम्मापासी बाळाप्पा ठेवितो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे कोणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दितला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची एकूण कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दोरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्री जवळी तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाके ती आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी परी ना आले मानसी श्रीचरणांतरले. चोळाप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पा